अजून माझे बाळ चांदणे बघून हसते आहे. मला अजून ही कविता त्याच्या इतपत कळली नाही. मला अजून ही कविता त्याच्या इतपत कळली नाही. यूट्यूब चैनल सफ़र शायराना के तहत दीवान ख़ास की महफिल में आप सभी ख़ास मेहमानों का फिर एक बार ख़ास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत। संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब। मराठी गझल रसिकांना सप्रेम नमस्कार। काही श्वासांचे देणे घेणे झाले, काही श्वासांची फक्त उधारी झाली। तर मित्रांनो, मराठी गझलकार आणि गझल समीक्षक संजय गोरडे सौभद्र यांचे उत्कृष्ट आणि दर्जेदार मराठी शेर या विषयावर अपन आज बोलना आहोत। तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों ज़बानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी ज़बान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गज़ल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके। तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके बेहतरीन चुनिंदा अशार। संजय गोरडे का ताल्लुक महाराष्ट्र के गंगापुर शहर से है और उनकी मौजूदा रिहाइश जो है वो महाराष्ट्र के नासिक शहर की है। पिछले कई वर्षों से पुख्ता गज़लें कह रहे हैं संजय गोरडे। संजय गोरडे ये उनका नाम है, असल नाम, और सौभद्र जो है वो इस तखल्लुस से मराठी शायरी करते हैं। तो जैसे मैंने कहा कि पिछले कुछ वर्षों से पुख्ता शायरी, पुख्ता मराठी गज़लें कह रहे हैं संजय गोरडे, और साथ ही एक आलोचक की हैसियत से भी काम कर रहे हैं। मराठी गज़ल में बहुत कम लोग हैं जो आलोचक की हैसियत से काम करते हैं। मराठी गज़ल के ग्रामर और उसके अरूज पर भी लगातार लेख लिखते रहते हैं संजय गोरडे साहब, जिससे कई नए मराठी शोराओं को सीखने को मिलता है। ये एक बड़ा काम है मराठी गज़ल के क्षेत्र में। दोस्तों, मेरी नज़र में संजय गोरडे सौभद्र, इनकी शायरी की जो सबसे बड़ी खासियत है वो है उनके थॉटफुल और वैचारिक शेर। तो जल्दी से नज़र डालते हैं उनके चुनिंदा अशार पर। तर मित्रांनो, आपण संजय गोरडे सौभद्र यांची जी वैचारिक शायरी आहे त्यामधील काही निवडक शेर मी तुमच्यासमोर पेश करतो। एका गझलच्या दोन शेरांपासून एपिसोडची आपण सुरुवात करूया। सोडला नाही कधी त्याने गळा, सोडला नाही कधी त्याने गळा, केवढा दुःखास ही माझा लळा, केवढा दुःखास ही माझा लळा। आणि हा शेर बघा, कोळसा आपण उगाळत राहिलो, कोळसा आपण उगाळत राहिलो, राहिला कोरा तुझा माझा फळा, राहिला कोरा तुझा माझा फळा। आणि हा एक वेगळा विचार एका शेरामध्ये मांडलेला आहे, तो बघा। वागतो देव जेव्हा मनासारखा, वागतो देव जेव्हा मनासारखा, फक्त तेव्हा मला आवडू लागतो, फक्त तेव्हा मला आवडू लागतो। बहुतांश लोकांची मानसिकता या शेरमध्ये एक्सप्रेस केलेली आहे संजय गोरडे यांनी। आणि एक हटके, एक आगळी वेगळी एक कल्पना या शेरामध्ये बघा। ते पण देवाच्या संदर्भातच बोलतात आहे संजय गोरडे साहेब। कधी भोळा, कधी प्रेमळ, कधी अगदी शहाण्यासारखा, कधी भोळा, कधी प्रेमळ, कधी अगदी शहाण्यासारखा, जगाला देव असतो पाहिजे पाळीव प्राण्यासारखा, जगाला देव असतो पाहिजे पाळीव प्राण्यासारखा। बघा, इथे परत एक प्रकारच्या म्हणजे जी बहुतांश लोकांची मानसिकता आहे त्या मानसिकतेला एक्सप्रेस केलं आहे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला तो प्रहार पण केला आहे त्या मानसिकतेवर, की देवालाही आपण टेकन फॉर ग्रँटेड
असं घेतलेलं असतं आणि जसं आपल्याला पाहिजे असतो तसं देवानी असावं असं आपली अपेक्षा असते. या गोष्टीवर एक म्हणून मी सांगितलं की एक आगळी वेगळी कल्पना, आगळा वेगळा विचार या शेरामध्ये संजय गोडे यांचे आहे, जो नक्कीच मराठी शायरीला आणि मराठी गझलला समृद्ध करणारे शेर आहे ते, जे मी तुमच्यासमोर वाचून दाखवले. आता एका पुढच्या गझलेचे 2-3 शेर तुमच्यासमोर पेश करतो. ते बघा. जेवढा माणूस शहाणा होत गेला, जेवढा माणूस शहाणा होत गेला, तेवढा माणूस घाणा होत गेला, तेवढा माणूस घाणा होत गेला. मी जगाशी राहिलो राखून अंतर, मी जगाशी राहिलो राखून अंतर, तीक्ष्ण दुनियेचा निशाणा होत गेलो, तीक्ष्ण दुनियेचा निशाणा होत गेलो. आणि हा शेर बघा. समजले प्रत्येक गोष्टीचेच कारण, समजले प्रत्येक गोष्टीचेच कारण, जन्म मग कंटाळवाणा होत गेला, जन्म मग कंटाळवाणा होत गेला. आणि आता एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. एकदा नाहीच वारंवार शिकवू पाहतो, एकदा नाहीच वारंवार शिकवू पाहतो, का मला प्रत्येक जण व्यवहार शिकवू पाहतो, का मला प्रत्येक जण व्यवहार शिकवू पाहतो. कोणता रस्ता प्रकाशाच्या दिशेने चालला, कोणता रस्ता प्रकाशाच्या दिशेने चालला, हे मला इथला गडद अंधार शिकवू पाहतो, हे मला इथला गडद अंधार शिकवू पाहतो. आणि हा एक शेर बघा. वाट चुकलेलाच वाटाड्या हवा आहे मला, वाट चुकलेलाच वाटाड्या हवा आहे मला, जिंकणारा मग मला, जिंकणारा मग मला माघार शिकवू पाहतो. तर एक वेगळी रदीफ आहे या गझलमध्ये आणि त्या वेगळ्या रदीफच्या गझलचे 3 शेर तुमच्यासमोर पेश केले मी. आता हे 2 शेर बघा एक गझलचे. कुठेही जा परंतु एवढे लक्षात राहू दे, कुठेही जा परंतु एवढे लक्षात राहू दे, तुझा कोणीतरी आहे तुझ्या पश्चात एखादा, तुझा कोणीतरी आहे तुझ्या पश्चात एखादा. मला माहीत आहे की तसा मरणार नाही मी, मला माहीत आहे की तसा मरणार नाही मी, तुझ्याशी व्हायचा आहे पुन्हा अपघात एखादा, तुझ्याशी व्हायचा आहे पुन्हा अपघात एखादा. आणि आता संजय गोडे यांचे हे 2 शेर बघा. गाय त्याच्याने मरत नसली तरी, गाय त्याच्याने मरत नसली तरी, कावळ्याचा शाप नाही चांगला, कावळ्याचा शाप नाही चांगला. आणि हा शेर बघा. मन मिळावू खेळ कर रागीटसा, मन मिळावू खेळ कर रागीटसा, कोणताही बाप नाही चांगला, कोणताही बाप नाही चांगला. आणि आता एका गझलचे हे 2 शेर बघा संजयचे. आग ज्याने लावली नामा निराळा राहिला, आग ज्याने लावली नामा निराळा राहिला, 2 भावांच्यात मग अंधार काळा राहिला, 2 भावांच्यात मग अंधार काळा राहिला. बाप आई बायको नवरा मुले भाऊ सखा, बाप आई बायको नवरा मुले भाऊ सखा, कोणत्या नात्यामध्ये सांगा जिव्हाळा राहिला, कोणत्या नात्यामध्ये सांगा जिव्हाळा राहिला. ही एक विडंबना आहे सध्याच्या परिस्थितीची. बहुतांश घराण्यामध्ये ही परिस्थिती आहे, बहुतेक फॅमिलीजमध्ये. तर एक त्याच्यावर पण एक प्रहार केलेला दिसतो सामाजिक विषमतेवर. आणि आता एक रोमॅन्टिक अंदाजचा शेर तुमच्यासमोर पेश करतो संजय गोडे यांचा. तो बघा. पाहिजे होकार ओठांच्या कशाला, पाहिजे होकार ओठांचा कशाला, जर कुणाची संमती डोळ्यात आहे, जर कुणाची संमती डोळ्यात आहे. आणि आता एपिसोडच्या शेवटी संजय गोडे यांचे हे 2 शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. ते बघा. जिवंत आहे पण श्वासांची सोबत कळली नाही, जिवंत आहे पण श्वासांची सोबत कळली नाही, अजून मला या आयुष्याची रंगत कळली नाही, अजून मला या आयुष्याची रंगत कळली नाही. आणि हा एक आगळा वेगळा आणि लाजवाब खयाल, लाजवाब शेर हा एपिसोडच्या शेवटी तुमच्यासमोर सादर करतो. तो बघा. अजून माझे बाळ चांदणे बघून हसते आहे, अजून माझे बाळ
चांदणे बघून हसते आहे, मला अजूनही कविता त्याच्या इतपत कळली नाही, मला अजूनही कविता त्याच्या इतपत कळली नहीं। तो दोस्तों, ये थे संजय गोरडे सौभद्र, मराठी गज़लकार। इनके कुछ चुनिंदा अशार जो मैंने आपके सामने पेश किए। मुझे उम्मीद है ये अशार, ये एपिसोड आपको ज़रूर पसंद आया होगा। तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ। तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।